अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं। नाना पाटील हे मूळचे सांगलीचे जरी असले तरी ते सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यात त्यांनी खूप मोठं असं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कामगिरी बजावली आहे। ग्रामीण जनतेला मुख्यत्वे त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा एक प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केला होता। तसेच प्रतिसरकार किंवा पथरी सरकार या नावाने जे सरकार ओळखलं जातं ते समांतर शासन व्यवस्था निर्माण करून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मोठं बळ देण्याचं कार्य ज्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात केलं अशा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जीवन परिचय आपल्या समोर उलगडण्यासाठी मी आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय गुरव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल माहिती द्यावी। प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री एस.व्ही. पाटील सर, पर्यवेक्षक श्री ए.व्ही. कांबळे सर, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि जवळजवळ ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला। मुक्त झाला हे वाक्य म्हणजे शब्द असे वाटतात की सहजासहजी आपल्याला मुक्त झाला, परंतु या मुक्त होण्यामध्ये देशभरातील लाखो असतील जे स्वातंत्र्य सेनानी होते, देशभक्त होते की ज्यांनी या अग्निकुंडामध्ये स्वतःला वाहून घेतलं, स्वतःला त्यामध्ये सोडून दिलं आणि म्हणून आपला देश स्वतंत्र झाला। या स्वतंत्र होण्याच्या पाठीमागं महाराष्ट्राच्या भूमीने सुद्धा फार मोठं योगदान दिले आहे। भारताचं स्वातंत्र्याचं जे काय याच्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होता आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक क्रांतिवीर या महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आले आणि याच्यामध्येच एक क्रांतिवीर ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील। नानांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली सांगली जिल्ह्यातील पेढे मच्छिंद्र या गावी एका वारकरी सांप्रदायिक पाटील घराण्यामध्ये झाला। रामचंद्र पाटील आणि गोदराबाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला। घरी थोडीशी शेती होती आणि उरलेला वेळ विठ्ठल चिंतनामध्ये अशा पद्धतीची परंपरा त्या घराण्याची होती। अशा घराण्यामध्ये नानांचा जन्म झाला। नानांचे प्राथमिक शिक्षण ते पेढे मच्छिंद्र गावी झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी नरसिंहपूरला ते शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या घरच्या वडीलधाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सरकारी नोकरी पत्करली। 2 वर्ष तलाठ्याचं काम त्यांनी केलं, परंतु त्यांचा मूळचा पिंड हा राजकारणी देशभक्ती त्यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती आणि त्यामुळे त्या नोकरीमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत आणि त्यांनी ती नोकरी सोडून दिली। हा काळ होता ऑगस्ट 1942 चा छोडो भारत चळवळ सुरू झालेली होती। तत्पूर्वी नानांना जवळजवळ 7 ते 8 वेळा या देशभक्तीसाठी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता। 1942 च्या या छोडो भारत चळवळीमध्ये जनतेने फार मोठा लढा निर्माण केलेला होता आणि हा सरकारला एक मोठा इशारा होता ब्रिटिश सरकारला आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारनं सुद्धा दडपशाहीचं धोरण स्वीकारलेलं होतं आणि देशभक्तांना तुरुंगवास दिलेला होता आणि जनता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे ब्रिटिश सरकारला तोड देत होती। ब्रिटिश सरकारचे हे दडपशाहीचे पाऊल पुढेच पडू लागले होते। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याची धग पोचलेली होती आणि नाना आणि त्यांच्या सहकार्यांना वाटायला लागलं की या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातूनच प्रतिसरकार स्थापन करावं हा विचार पुढे आला। त्याला सातारा जिल्ह्यातल्या अनेक भूमिगत कार्यकर्त्यांनी सुद्धा मान्यता दिली आणि प्रतिसरकारचा कारभार सुरू झाला। त्याच वेळेला
साताऱ्यामध्ये दरोडेखोर किंवा सावकार आणि सरकारचे काही जे लालूलुचून करणारे जे काही लोक होते ते जनतेला फार त्रास देत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा गांधीजींचं नाव घ्यायचं किंवा नाना पाटलांचं नाव घ्यायचं, त्यांचा जय जयकार करायचा आणि एका बाजूला दरोडेखोरांची टोळी लोकांना फार त्रास देत होती. नानांच्या कानावर ही बातमी गेली. नानांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं आणि त्यातूनच हत्यारबंद असे तुफान सैनिक पथक नावाचे पथक निर्माण केलं आणि गावोगावी जाऊन अशा दरोडेखोरांना सरकारचे जे खबरे होते यांना शोधून काढलं. आणि या तुफान सेनेचे कार्यकर्ते इतके म्हणजे जनतेसाठी इतकं त्यांचं कार्य होतं की त्यांनी अशा लोकांना पकडून त्यांच्या पायावर लाठ्यांचे मार दिले. काही कार्यकर्त्यांनी अशा दरोडेखोरांच्या पायांना पत्र्या सुद्धा ठोकल्या आणि जनतेमध्ये हे प्रति सरकार पत्री सरकार या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशा लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली. पत्री सरकार म्हटलं, जनता सुद्धा निर्भर बनू लागली आणि अशा पद्धतीनं या प्रति सरकारचं काम सुरू झालं. नानांनी जवळजवळ भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 150 गावामध्ये एक समांतर अशी ब्रिटिश सरकारला विरोधी अशी समांतर रचना गावागावांच्या मध्ये निर्माण केली. प्रति सरकार चालू झालं. गावागावामध्ये न्यायदान मंडळ उभा केली आणि ब्रिटिश सरकारच्या जाचातून लोक आपला कारभार स्वतःच बघू लागले. या तुफान सेनेचं कार्य इतकं भयंकर म्हणजे इतकं गावागावामध्ये पोहोचलेलं होतं आणि त्या सरकारच्या खबऱ्यांना फार त्यांना मार तर दिलाच आणि त्याच्याबरोबर ब्रिटिश सरकारची जी यंत्रणा होती त्याच्यामध्ये रेल्वे होती, पोस्ट सेवा होती, याच्यावर हल्ले करून ती पूर्ण विस्कळीत केली. ब्रिटिश सरकारनं नानांच्यावर त्या काळामध्ये 10,000चं बक्षीस लावलं. मृत किंवा जिवंत कसेही त्यांना पकडा. परंतु 1942ला नानांनी भूमिगत होऊन पुढे हा कारभार जवळजवळ 46 पर्यंत नाना सापडले नाही. ब्रिटिश सरकारला सुद्धा कुठेही सापडले नाही, कारण हा सह्याद्रीचा भाग होता. हा सह्याद्रीमध्ये या सह्याद्रीच्या जंगलामध्ये गावागावामध्ये नानांना मारणारी लाखो लोक होती. त्यामुळे जवळजवळ 1946 पर्यंत नाना कधीही ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले नाही. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांनी जे स्वप्न बाळगलं होतं ते पूर्ण झालं. पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर एक भव्य मोठी सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि क्रांतिसिंह नाना पाटील भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यामधून आनंदाचे अश्रू आले आणि त्यांनी उद्गार काढले की आमच्या देश सेवेची आज आम्हास एक योग्य पावती मिळाली. आणि अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या या देशाच्या स्वातंत्र्याचं वर्णन केलं आणि त्यांचं भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून प्राप्त झालेलं नव्हतं. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित अशा अनेक लाखो लोकांची गुलामगिरी अजून संपलेली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसची पावले ही गुलामगिरी नष्ट करण्याच्या दृष्टीने पडत नाही ही खंत नानांना होती आणि त्यामुळे नानांनी काँग्रेसला बाजूला केलं आणि नानांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. आपल्या खांद्यावर तिरंगा घेऊन अनेक महाराष्ट्रातल्या सभा त्यांनी गाजवल्या. जनतेचे प्रश्न हातात घेऊन ते गावोगावी लोकांची जे काय लोकांच्या मनामध्ये जी जागृती आहे ते करू लागले. पुढे शेतकरी कामगार पक्षामध्ये सुद्धा काही अंतर्गत वाद निर्माण झाले आणि त्यातून नानांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून दिला आणि शेवटी त्यांनी जे काय आपला जे कार्य आहे ते या माझ्या ग्रामीण जनतेसाठी आहे आणि त्या दृष्टीनं शेतकरी कामगार पक्ष सोडून त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला. आपण शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि या समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे हे नानांना वाटत होतं. नानांना अनेक वेळा सत्ता प्राप्तीची संधी आली, सत्ता त्यांच्यासमोर येऊ लागली, सत्तेची अनेक संधी त्यांच्यासमोर येत होती, परंतु नानांनी ती झिडकारून दिली. कारण भूमिगत चळवळीमध्ये काम केलेल्या अनेक गत कार्याचं भांडवल करून अनेक लोकांनी आपला आर्थिक फायदा उठवला, परंतु नाना शेवटपर्यंत दरिद्री नारायणाचे पुत्र म्हणूनच राहिले. त्यांनी कोणत्याही सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवला नाही. पुढे जनसेवेसाठी
1957 मध्ये सातारा लोकसभेची त्यांनी निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी लोकांनी त्यांना निवडून दिलं. त्यानंतर 1967 साली मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातून नाना लोकसभेवर निवडून गेले आणि सर्वात महत्वाचं 12 जुलै 1967 रोजी लोकसभेमध्ये आपल्या मायबोली मराठीतून त्यांनी भाषण केलं आणि लोकसभेमध्ये आपल्या मराठीचा डंका त्यांनी वाजवला. साल होतं 1976चं, ऑक्टोबर महिना होता आणि नाना थोडे वार्धक्याकडे झुकलेले होते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपले दुसरे एक क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांचे धाकटे बंधू कुलतार सिंह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते आणि त्यांच्या अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना यायचं होतं आणि त्यांच्या डोक्यामध्ये आलं की क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जे नाव होतं त्या दृष्टीनं त्यांना आपण भेटलं पाहिजे, ही इच्छा त्यांनी आपल्या नजीकच्या लोकांना बोलून दाखवली. त्यानुसार सांगलीतले कार्यक्रम ज्यावेळेला आयोजित करण्यात आले त्याच वेळेला नानांना सुद्धा ही बातमी देण्यात आली की जे आपले कुलतार सिंह आहेत, भगतसिंगांचे लहान बंधू, हे तुम्हाला भेटणार आहेत, त्यांनी तुमची भेट घेण्याची इच्छा दर्शवलेली आहे. नानांनी सुद्धा त्याला संमती दिली आणि कुलतार सिंह आपले सांगली जिल्ह्यातले कार्यक्रम आटपून संध्याकाळच्या दरम्यान साधारणतः 7-8च्या वाजायच्या दरम्यान नानांच्या घरी पोहोचले. नानांची तब्येत फार थोडी म्हणजे नाजूक होती तशी आणि त्यामुळे नाना खोलीतच असायचे. कुलतार सिंहांचं योग्य तो स्वागत झाल्यानंतर कुलतार सिंह थेट नानांच्या खोलीमध्ये गेले. आपल्या सोबत आणलेला पुष्पहार त्यांनी नानांच्या गळ्यामध्ये घातला आणि त्यांचे हात आपल्या हातात घेतले. कुलतार सिंहांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांनी शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले, आज मैं एक अच्छे देशभक्त और एक महान संत का दर्शन आज मुझे हो गया, मैं पावन हो गया, असं हे नानांचं कार्य होतं. 23 नोव्हेंबर 1976 रोजी पुरोगामी युवक संघटना यांनी नानांचा एक भव्य सत्कार करण्याचं ठरवलं. महाराष्ट्र आणि परप्रांतातून हजारो लोक जे नानांच्यावर प्रेम करत होते असे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. नानांचं शरीर आता क्षीण होत चाललेलं होतं, तरी सुद्धा नानांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. या मिरवणुकीमध्ये नानांच्यावर प्रचंड पुष्पवृष्टी करण्यात आली आणि प्रकृती साथ देत नसताना सुद्धा नाना बोलायला उभा राहिले. त्यांनी आपले हात जोडले, शब्द त्यांच्या तोंडामध्ये घोळत होते कारण का शरीर क्षीण झालेलं होतं. तरी सुद्धा नानांनी डोळ्यामध्ये आपले अश्रू आणि त्यासोबतच उपस्थित जनसमुदायाला आपले हात जोडून अभिवादन केले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे नानांची प्रकृती आजाराला साथ देईनाशी झाली आणि अशातच त्यांना मिरजेमध्ये एका दवाखान्यामध्ये त्यांना घेण्यात आलं. प्रकृती शेवटपर्यंत अशी साथ देत नसल्यामुळं शेवटी 6 डिसेंबर 1976 रोजी नानांनी आपली ही इहलोकीची यात्रा संपवली आणि ते जग सोडून गेले. असा हा क्रांतिसिंह नाना जरी आज शरीराने आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार हे आजही त्यांचा सुगंध आपल्यामध्ये दरवळत असतो. कारण का या ज्या पुण्यतिथ्या, या ज्या जयंत्या आहेत त्या साजऱ्या करण्यापाठीमागचा हेतूच हा आहे की आपल्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी आपल्या घरादाराची सगळी आहुती दिली आणि आपल्या जनतेसाठी ज्यांनी कार्य केलं, असे हे क्रांतिकारक होते. त्यातीलच एक क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज आपण जयंती साजरी करतोय. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.